नमस्कार, जिनेस अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत. कारण TETची जी परीक्षा आहे त्या परीक्षेची वाट खूप विद्यार्थी पाहत आहेत. परंतु TET कधी होणार हे निश्चितपणे कोणाला माहिती नव्हतं. परंतु आता त्याची माहिती बाहेर आलेली आहे की TET का लांबलेली आहे, ती आता कधी होऊ शकते, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर पुढारी या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी ऑथेंटिक अशी माहिती घेऊन बातमी दिलेली आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पहा, की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET या एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येणार होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे परीक्षा परिषदेला निविदा प्रक्रिया राबविता आली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी परीक्षा होऊ शकणार नाही. मग आता कधी होणार आहे? तर एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये होणार नाही, तर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ही TETची परीक्षा होऊ शकते. पुढे पहा, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती. गेल्या 2 वर्षात TET परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता परीक्षा का लांबली त्याचे कारण आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्यातील TET परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवार करत होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती. परंतु TET परीक्षा विविध माध्यमातून होत असल्यामुळे संबंधित भाषांमध्ये प्रश्नपत्रिका ऑनलाईन तयार करण्यासंदर्भात परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने नकार दिला. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्याशिवाय परीक्षा परिषदेकडे पर्यायच राहिला नाही. आता हे पहा, ऑनलाईन का होऊ शकत नाही, तर ही आपली जी TET परीक्षा आहे ती संबंधित भाषांमध्ये प्रश्नपत्रिका ऑनलाईन म्हणजे विविध माध्यमातून ती परीक्षा घेतली जाते आणि मग एवढ्या भाषांमध्ये पेपर तयार करण्यास ऑनलाईन एजन्सीनं नकार दर्शवला. म्हणजे IBPS जी घेणार होती तिने नकार दर्शवला की एवढ्या भाषांमध्ये आम्ही ऑनलाईन पेपर नाही तयार करू शकत, म्हणून ती ऑफलाईन होणार आहे. पुढे पहा, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी नेमलेल्या एजन्सीने परीक्षा घेण्यास नकार दिलेला असतानाच ऑफलाईन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीची देखील मुदत संपली होती. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार होती. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया परीक्षा परिषदेने सुरू केली. परंतु लगेच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवताच आली नाही. आता निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय राज्य परीक्षा परिषदेकडे पर्यायच राहिला नाही. म्हणजे आता काय होईल माहिती आहे का, आचारसंहिता संपल्यानंतर नव्यानं निविदा काढली जाईल. ते कंपन्या निविदा भरतील आणि मग त्यापैकी एका कंपनीची निवड होईल, पण ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी, ऑनलाईन नाही. आणि मग नंतर जाहिरात येईल आणि परीक्षा होईल. त्यामुळं आता परीक्षा लांबणार आहे, त्याची कारणे तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि TETची परीक्षा यावेळेस तरी ऑफलाईनच होणार आहे, हे लक्षात असू द्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.